बाळापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणून भाजपचा नगराध्यक्ष बनविल्यास बाळापूर शहराच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध करू असं मत खासदार अनुप धोत्रे यांनी बाळापूर नगर परिषद निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना व्यक्त केले। सध्या जनतेला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेवटच्या घटकांचा विकास ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी मतदारांनी जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणावे असे खासदार अनुप धोत्रे यांनी बाळापूर येथील प्रचारादरम्यान सभेमध्ये प्रतिपादन केले। यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक दत्तात्रय धानोकार, भाजपचे उमेश जाधव, गणेश तायडे, दिलीप पटोकार, अर्चना मसने, नितीन लांडे, बंटी महाराज काणकुप्स, भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार धनश्री अंबाडे यांच्यासह भाजपचे उमेदवार आणि प्रभागातील मतदार उपस्थित होते। जातीपातीचा आरोप ते आमच्यावर लावतात, परंतु तुमचं मत घ्यायचं आणि नंतर तुम्हाला विसरून जायचं। आज खरोखर आपल्या जिल्ह्यामध्ये या राजकारणामुळे कुठेतरी बाळापूर मागे राहिला आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ज्या योजना आणल्या याच्यामध्ये जातीपेक्षा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असेल, शेतकरी असेल, महिला असतील यांना न्याय कसा मिळेल याकरिता योजना आणल्या आहेत। मग त्यामध्ये महिलांकरता लाडकी बहीण योजनेसारखी योजना असेल, शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी सारखी योजना असेल, माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून जो बाळापूरसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय होता, पातूर वाडेगाव बाळापूर शेगाव हा 4 पदरी रस्ता हा माननीय नितीन गडकरी साहेबांनी आपल्या इथे सँक्शन केलेला आहे। पुढच्या महिन्यात त्याच्या टेंडर ओपनिंगची डेट आहे आणि अत्यंत चांगला रस्ता हा पातूर आणि पातूर पासून वाशिम असेल, नांदेड असेल, हैदराबाद सारखे मोठे शहर असतील, आपल्या बाळापूर पासून समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता असेल, आपल्या बाळापूर पासून शेगावला जाणारा रस्ता असेल, हा रस्ताही त्यांनी चालू केला आहे। जसं उमेश भाऊंनी सांगितलं की आमदार हे मोठे राजकारणी आहे, अनेक चांगले भाषण ते देतात, शब्दही देऊन टाकतात, परंतु निधीचा अभाव आपल्या बाळापूर शहरातच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला दिसून राहिला आहे। अनेक गावामध्ये त्यामुळे अडचणी निर्माण होऊन राहिल्या आणि जे त्या पक्षाचे लोक आहेत, आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की आम्ही काम टाकलं की त्या कामामध्ये त्या ठेकेदाराला त्रास द्यायचा, अधिकाऱ्याला त्रास द्यायचा, धमक्या द्यायच्या, परंतु काम का नाही झालं तर मग सत्तेधारी लोकांकडे आरोप ठेवायचे, बोट ठेवायचं, हेच काम आपल्या भागामध्ये चालू आहे। आपला जो मतदार आहे हा शेतीशी जुडलेला आहे, शेतात काम करणारा, कष्ट करणारा हा आपला मतदार आहे। आज आपण जरी 4 आणि 5 क्रमांकाच्या प्रभागामध्ये असलो तरी सगळे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे आज आपल्या इथे उपस्थित आहेत। मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की सगळीकडे आपले नातेवाईक असतील, आपले मित्र असतील यांच्यापर्यंत पोहोचून कुठेतरी एकदा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असला, कमीत कमी आपल्या शहराला येणाऱ्या 5 वर्षामध्ये 100 ते 150 कोटीचे विकास कामं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणू आणि आपल्या शहराचा चेहरा मोहरा बदलू एवढी गवाही आपल्याला देतो। आज आपले जे मुख्यमंत्री आहेत,
आपले जे पालकमंत्री आहेत यांचं विशेष नातं हे आपल्या जिल्ह्याशी आणि बाळापूरशी आहे. आकाशदादा पुणकर हे अकोल्याच्याच खासदारांचे पुत्र आहेत आणि त्यामुळे त्यांची नातं हे अकोल्याशी अधिक घट्ट आहे. बाळापूरचा विकास व्हावा, बाळापूरमध्ये या तालुक्याने या विधानसभेने सगळ्यात पहिला भारतीय जनता पार्टीचा आमदारही दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना पुन्हा विनंती करेल की सगळे विषय विसरून उमेदवार कोण आहे तो, आपण तिथे उमेदवार राहिलो असतो, आपल्या जागी दुसरा उमेदवार आज भेटलेला आहे, कोणाला तिकीट भेटलं, काय झालं, हे सगळं विसरून जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आहे तिथे कामं कशी झाली आहेत, कामाची गती कशी आहे, विकास कामाच्या आधारे आपण सगळे मत द्याल एवढी आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो. आपल्या भागामध्ये आपल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावू एवढंही आपल्याला ग्वाही देतो. आज जसं बाळापूरला 4 पदरी हायवेला जोडण्यात आला आहे असे अनेक चांगले कामं येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमच्या नगरपालिका असेल, पालकमंत्र्यांची निधी असेल, राज्य शासनाची निधी असेल, केंद्र शासनाची निधी असेल, आपण जे जे कामं सुचवाल ते कामं नक्कीच मार्गी लावू एवढी आपल्याला ग्वाही देतो. जिल्ह्यासाठी विकास गंगा आणण्याकरता भारतीय जनता पार्टीचे 5 आमदार आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये सरकार आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या केंद्रामध्ये सरकार आहे बंधूंनो. म्हणून होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या नगर परिषदेकरता जो खरा निधी येतो, जे विकास कामं होते, हे विकास कामं आपल्या या नगरसेवक जे आपण निवडून देणार आहोत यांच्या मार्फत खऱ्या अर्थानं आपल्या बाळापूरचा सर्वांगीण विकास होणार आहे. म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. मी सर्वांना एकच या ठिकाणी प्रार्थना करणार आहे, जातीपातीचं राजकारण करायचं नाही बंधूंनो. आपल्याला हवा असणारा तरुण तळपदार नेता या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय अनुपदादा धोतनगळे आहे. आपल्याला खऱ्या अर्थानं जर आपल्याला बाळापूरचा विकास करायचा असेल तर आपल्याला जातीपातीच्या राजकारणामध्ये पळावं नाही लागेल. येत्या होऊ घातलेल्या काही दिवसामध्ये अनेक आपल्याला भूलथापा देणारे इथं नेते येतील. गेल्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेसने काय केलं या शहराचं, या शहराला कोण्या दिशेने घेऊन गेले हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. अनेक वेळा आमच्या लोकनेते आदरणीय संजय धोत्रेंना बाळापूरचा विकास करायचा होता, पण खऱ्या अर्थाने या नगर परिषदेमधून ज्या पद्धतीने आपल्याला विकास कामाच्या चर्चा व्हायला पाहिजे त्या संदर्भातले आपल्याला इथं आदेश व्हायला पाहिजे, ते ठराव पारित व्हायला पाहिजे. दत्ताभाऊ येथे आदरणीय आमचे नेते किशोरभाऊ गुजराती आहेत, यांना इथं काम करताना अनेक वेळा अडचणी आल्या. मी आपल्याला एकच प्रार्थना करेल, या ठिकाणी जर बाळापूर शहराचं नंदनवन करायचं असेल तर ना आपण जातीचं ना पातीचं, आपण जर विकासाचं जर राजकारण केलं बंधूंनो तर येता होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे आपले उमेदवार आहेत यांना तुमचा प्रचंड मताधिक्याने आपण निवडून आणावे. प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला.